नमस्कार। भूमीने घरातील सर्वांसमोरच रागिणीचा चांगलाच पाणउतारा केलेला असतो आणि तसे पुरावे सुद्धा दिलेले असतात। त्यामुळे रागिणी भूमीचा बदला कसा घ्यायचा असा विचार करत असते। तर इकडे भूमी पारितोषला फोन करते। पारितोष, मला ना रागिणीच्या विरोधात चांगलेच पुरावे सापडलेले आहेत। पारितोष म्हणतो, वा वा भूमी, खूपच चांगलं काम केलं आहेस तू। त्यांचं बोलणं इकडे चोरून पौर्णिमा ऐकत असते। पौर्णिमाला आता कळलेलं असतं की रागिणी विरोधात भूमीकडे पुरावे आहेत। ते ऐकून पौर्णिमा खूपच घाबरलेली असते। घाबरलेल्या अवस्थेत पौर्णिमा जाऊन रागिणीला भेटते आणि म्हणते, अहो आई, तुम्हाला माहिती आहे का? त्यावर रागिणी समजते पौर्णिमा घाबरलेली आहे, म्हणजेच काहीतरी खूपच वाईट बातमी आहे। रागिणी म्हणते, अगं सांग लवकर, काय परीक्षा घेतेस? माहिती आहे माहिती विचारत। त्यावर पौर्णिमा म्हणते, अहो आई, मी आता भूमीला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं। ती सांगत होती रागिणी विरोधात माझ्याकडे चांगलेच पुरावे आहेत। त्यावर रागिणी हादरते। आता माझ्या विरोधात तिच्याकडे कोणते पुरावे आहेत असा रागिणी विचार करत असते। अभिजित म्हणतो, आई, आपण पटकन व्यंकटला फोन करून हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही फुटेज गायब करायला सांगूया। त्यावर रागिणी म्हणते, हो बाळा, तू खरंच चांगलं काम मला करायला सांगितलंस। त्यानंतर रागिणी पटकन व्यंकटला फोन करते आणि व्यंकटला म्हणते, एक काम कर, आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जा आणि तेथील हॉस्पिटलमधील फुटेज हे गायब कर। व्यंकट हा म्हणतो। इकडे भूमी हॉस्पिटलला जायला निघालेली असते। भूमी कुठेतरी बाहेर जाते म्हणून आकाश तिच्या मागोमाग असतो। भूमीच्या मागोमाग आकाश असतो हे भूमीला माहिती नसतं। व्यंकट भूमीला तिकडे जात असताना बघतो। आकाश व्यंकटच्या मागेच असतो। व्यंकट हळूच हॉस्पिटलमध्ये जातो आणि तिथले फुटेज गायब करू लागतो। तेवढ्यात आकाश त्याला अडवतो आणि म्हणतो, सांग, तुला कुणी सांगितलं हे फुटेज गायब करायला? व्यंकट विचार करत असतो, पण व्यंकटला काही चान्स मिळत नसतो। तेवढ्यात रागिणीचा सारखा फोन व्यंकटच्या फोनवर येत असतो। आकाशचे लक्ष व्यंकटच्या फोनकडे जातं आणि त्यातील नंबर बघून आकाश हादरतो। आकाशला आता कळून चुकलं असतं की हे सगळं रागिणीचं कटकारस्थान आहे। आता आकाश रागिणीचे कसे काय 12 वाजवेल ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।